एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत? आय होप मजेत असाल तुम्ही सर्व. आता याच्यामध्ये आपण डायग्रामचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. सोबतच हिबिस्कस फ्लॉवरमध्ये कशा प्रकारे बायसेक्शुअल रिप्रोडक्शन होणार. बायसेक्शुअल का बरं म्हणत आहोत? कारण की याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे आपल्याला रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पाहायला मिळतील. एक तर मेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, दुसरी आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे. तर हे दोन्ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात आणि आपण याच्यावरचं एक्सप्लेनेशनही बघणार आहोत. जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर आपण त्याला कशाप्रकारे एक्सप्लेन करणार. सर्वात आधी एक्सप्लेन करत्यावेळी आपण हिबिस्कसच्या काय काढणार, डायग्राम काढणार. डायग्राममध्ये जे पॉईंट्स आलेले आहेत, जे हे दिसत आहेत आपल्याला नावं, या नावाचं काय करणार, एक्सप्लेन करणार की हे जे नावं आहेत, हा जो एक पर्टिक्युलर ऑर्गन आहे, हे नावं कोणाचे आहेत, ऑर्गन्सचे आहेत आणि या ऑर्गनच्या वर्क काय आहे त्या सिस्टममध्ये. तर हे सर्व गोष्टी आपण एक्सप्लेन करणार. त्याच्यानंतर डायग्राम झाली, त्याच्यानंतर नावं झाले. आता कशाप्रकारे प्रोसेस जे राहणार ते वर्क करते कशामध्ये, या बायसेक्शुअल रिप्रोडक्शन होत्यावेळी कशामध्ये, तर हिबिस्कस फ्लॉवरमध्ये. पहा, सर्वात आधी हे पेटल्स काढायचे, मग सेमिनरी ट्यूब काढायची, लॉंग स्टाईल काढायची, इनसाइडर ट्यूब, मग ओव्हरी आणि बॉटममध्ये काढायची. बट कशाप्रकारे काढायची, तर अशा प्रकारे आपल्याला काय करायची आहे, पूर्णच्या पूर्ण डायग्राम तयार करायची आहे. ही पहा, आपण याला बायसेक्शुअल म्हणत आहोत. तर हे करातील याच्यामध्ये जे आहे, जसं तुम्ही पपयाच्या फ्लॉवर पाहता, तर याच्यामध्ये पण सेक्शुअल रिप्रोडक्शन होते. बट याच्यामध्ये दोन्ही जे सिस्टम आहेत ते इन्व्हॉल्व नाही, म्हणून याला आपण बायसेक्शुअल म्हणणार नाही. तर बायसेक्शुअल म्हणत्यावेळी आपण कुणाचं उदाहरण घेणार, तर हिबिस्कसचं उदाहरण घेतो. म्हणून आपण हिबिस्कस फ्लॉवरबद्दल शिकणार आहोत आणि आपल्याला क्लास 10मध्ये हिबिस्कस फ्लॉवरलाच एक्सप्लेन करायचे आहे. हा सेम एक्सप्लेनेशन 12thसाठी पण राहू शकते. ठीक आहे. आता पहा कशाप्रकारे एक्सप्लेन करूया, बट त्याच्या आधी अगोदर डायग्राम कशी काढायची ते शिकूया. ठीक आहे. ही डायग्राम काढणं शिकवत आहे मी. तर डायग्राम काढत्यावेळी सोपं असा ट्रिक ठेवायची. वर काढायचा स्टिग्मा, याला नाव द्यायचं स्टिग्मा. ठीक आहे. असा एक पॉईंट काढून टाकायचा, याला स्टिग्मा नाव द्यायचा. ह्या स्टिग्माला खालपर्यंत आणायचा. ठीक आहे. आणि ही काय आहे, खालपर्यंत आली, ही एक ट्यूब आहे जिला आपण काय म्हणतो, स्टाईल म्हणतो. ठीक आहे. याच्या खाली अशी एक ओवरी असा एक गोल काढायचा आणि याला नाव द्यायचं ओवरी. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचे मार्क्स जे राहतील ना, ते टोटल जसेच्या तसे राहतील. अशी एक, जसे हे ग्रीन कलरची दिसत आहे ना, हा काढत आहे मी, हा जो ग्रीन कलरचा दिसत आहे हा. ठीक आहे. हे टोटल जे राहतात त्याला कॅलिक्स म्हणतो आपण. आणि ही जे कॅलिक्स आहे याच्यामध्ये जे सिंगल काढला आपण, तर आपण याला म्हणणार सेपल्स. आणि हे सेपल्स कशाच्या भाग राहतील, तर कॅलिक्सच्या. कॅलिक्स काय करते, तर ॲसेसरी प्रोव्हाइड करते याला हेल्प म्हणून. ठीक आहे. तर हे काय आहेत, सेपल्स आहेत आणि आपण त्याला काय म्हणू शकतो, कॅलिक्स म्हणू शकतो. तशाच प्रकारे या कॅलिक्स सोबतच काय राहतात, कोरोला राहतात. असे आपण पाहिले आहेत, पत्त्या राहतात आणि हे खूप सुंदर कलरच्या राहतात. तर हे काय आहेत, पेटल्स आहेत. तर अशा काही पेटल्स काढून टाकायच्या, यांना आपण काय म्हटलं, सेपल्स. तर यांना काय म्हटलं, पेटल्स काढता. बट हे जे 3 होते, स्टिग्मा, स्टाईल, त्याच्यानंतर ओवरी, ह्या तिघांना नाव द्यायचं तुम्ही की हा स्टिग्मा आहे, हा स्टाईल आहे आणि हा आहे ओवरी. हे तिघही मिळून काय बनवतात, गायनोशियम बनवतात. गायनोशियम म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. तशाच प्रकारे इथं काय राहते, एक पार्टिकल राहणार, यांना आपण काय म्हणणार, फिलामेंट म्हणणार. एक ऑर्गन राहणार, याला काय म्हणणार, फिलामेंट. हा फिलामेंट फक्त हा जो याच्यावर अँथर आहे, या अँथरला काय करणार, हेल्प करणार इथं सस्टेन करण्यासाठी. तर याला काय म्हणणार आपण, अँथर म्हणणार. आणि या अँथरच्या आतमध्ये काय राहतात, पोलन ग्रेन्स राहतात. तेच काय करतील, जर्मिनेशनची प्रोसेस करतील. तर हे जे पोलन ग्रेन्स आहेत तेच काय करतील, हेल्प करतील आपल्याला जर्मिनेशनसाठी. तर अशा प्रकारे आपण काय करणार, डायग्राम काढणार. सोपी डायग्राम आहे. अशा प्रकारची तुम्ही डायग्राम काढू शकता. इथंच ओवरीच्या आतमध्ये काय राहतात, एग्स राहतात आणि इथंच एम्ब्रिओ जो राहते तो डेव्हलप होणार. ठीक आहे. तर इतका तुम्हाला समजलं असेल की डायग्राम कशाप्रकारे काढायची, म्हणून मी काढूनही दाखवलेली आहे. बिग पेटल्स वगैरे काढायचे आणि हे अशा प्रकारे तुम्हाला नीट अँड क्लीन डायग्राम दिसणार. हे अशी पण काढू शकता तुम्ही, इझी राहते म्हणून काढून दाखवली आहे. त्याच्यानंतर पहा, आपल्याला डायग्राममध्ये काय काय दिलेले आहेत ते एक्सप्लेन करायचे आहे. व्हेन ड्रॉइंग डायग्राम एक्सप्लेन अ लॉन्जिट्युडनल सेक्शन अँड इन हिबिस्कस फ्लॉवर अँड फोकस ऑन द होल द पार्ट्स. आता पहा, सर्वच्या सर्व पार्ट्सवर आपण डिस्कस करणार. स्टार्ट कुठपासनं करणार आहोत, इथनं पेटल्सपासनं किंवा सेपल्सपासनं. तर सेपल्स काय असतात,
सेपल्स ग्रीन कलरचे असतात आणि लीप लाईक स्ट्रक्चर राहते. हा दिसत आहे सेपल्स, सोपं आहे. जसा दिसत आहे तसाच एक्सप्लेन करायचं. ग्रीन आहेत, लीप लाईक स्ट्रक्चर आहे, दॅट प्रोटेक्ट बर्ड. हा जो बर्ड आहे याला प्रोटेक्ट करायचं काम कोणाचं आहे? सेपल्सचं. ठीक आहे. पेटल्स, आणि पेटल्सला आपण काय म्हणतो? कोरोला म्हणतो. काय म्हणतो? कोरोला. हा लिहिला दिसत आहे कोरोला. हा जो टोटल पेटल्स आहेत यांना कोरोला म्हणणार. आणि जर आपण याच्यामधली सिंगल काढत आहोत तर आपण काय म्हणणार त्यांना? पेटल. काय म्हणणार? पेटल. तर पेटल्स जे आहेत त्यांना कोरोला म्हणतो. आणि हे आपल्याला खूप सुंदर कलरचे दिसतात. हिबिस्कस फ्लॉवरमध्ये रेड कलरचे दिसत आहेत. तर ब्राईट कलर्ड राहतात कारण की ते इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करतील आणि अट्रॅक्ट इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. जर पॉलिनेशन करायचे आहे तर इन्सेक्ट्स याच्यावर बसणार आणि इन्सेक्ट्स बसल्यानंतर यांच्या जे पाय राहतील इन्सेक्ट्सच्या त्यांच्यावर काय करणार? हे पोलन ग्रेन्स काय होतील? स्टिक होतील आणि ते कुठं एंटर करू शकतात? स्टिग्मामध्ये. ठीक आहे. तर याच्यासाठी कोण हेल्प करणार? तर पेटल्स हेल्प करतील. त्याच्यानंतर स्टेमन. कोण हेल्प करत आहे? स्टेमन. आणि स्टेमन कुणाचा पार्ट आहे? अँड्रोशियम. स्टेमन म्हणजेच कोण? ॲड्रोशियम. आणि हा काय आहे? मेल पार्ट आहे. तर हा जो टोटल पार्ट पाहिला आपण याला काय म्हणणार आपण? स्टेमन. आणि स्टेमन म्हणजेच कोण आहे? अँड्रोशियम आहे. जशा प्रकारे आपण हा गायनोशियम पाहिला तसाच आपण याला काय म्हणणार? अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ठीक आहे. तर अँड्रोशियम आहे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आणि या अँड्रोशियममध्ये कोण येते? फिलामेंट येते. हा काय आहे? लॉंग एक स्टॉक आहे. अशा लॉंग अशी एक दांडी आहे फक्त. त्याच्यानंतर अँथर काय आहे? अँथर प्रोड्युसेस पोलन ग्रेन. अँथरच्या आतमध्ये काय राहतात? पोलन ग्रेन्स राहतात. दिसत आहेत तुम्हाला? तर याच्या आतमध्ये काय राहतात? पोलन ग्रेन्स. आणि हे जे आहेत त्या पोलन ग्रेन्सला आपण काय म्हणतो? मेल गॅमेट. म्हणूनच ज्याच्यामध्ये काय राहते? पोलन ग्रेन्स राहतात तर त्याला आपण काय म्हणतो? अँथर म्हणतो. आणि अँथर दिसत आहे तुम्हाला? तर जसा पार्ट दिसत आहे तसंच काय करायचं आहे? आपल्याला त्याच्यासोबतच एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर कार्पेल्स. आणि कार्पेल्सला आपण काय म्हणतो? गायनोशियम. दोन पाहिले, एक कार्पेल पाहिला आणि दुसरा पहिला पाहिला होता याच्या अगोदरच्या. कशाच्या अगोदरच्या? कार्पेलच्या अगोदरच्या स्टॅमन. तर स्टॅमन का राहणार? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आणि कार्पेल का राहणार? फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. त्याला गायनोशियम पण म्हटलं होतं आपण. तर स्टिग्मा. आता पहा, स्टिग्मा का राहते? वर स्टिकी सरफेस राहते. कशाच्यावर? टिपवर. जी आपण पाहिलेली होती की पोलन्स ग्रेन्स याच्यावर येऊन स्टिक होतील. काय होणार? एक इन्सेक्ट येणार, इथं बसणार, याच्यावर पोलन ग्रेन्स जे पाय राहतील त्याच्यावर पोलन ग्रेन चिपकणार. तोच इन्सेक्ट जर इथं बसला तर हा स्टिकी राहते. स्टिकी असल्यामुळे जे पण पोलन ग्रेन राहते ते याच्यावर का होऊन जाणार? अटकून जाणार. आता पोलन ग्रेन अटकली, आता ही पोलन ग्रेन काय करणार? खाली जाणार. तर त्याच्यासाठी काय राहते? हा स्टिकी सरफेस राहते ॲट द टीप फॉर रिसिव्हिंग पोलन ग्रेन. जो पण काही फ्लॉवर आहे त्याच्या टीपवर जो राहणार ते काय राहणार? पोलर ग्रेनच्या स्टिक करण्यासाठी एक कराना स्टिग्मा. हा स्टिकी राहते म्हणून आपण याला काय म्हटलं? स्टिग्मा. त्याच्यानंतर स्टाईल. हा जो लॉंग ट्यूब दिसत आहे याच्या खाली, तर याला आपण काय नाव दिलेलं होतं? स्टाईल. काय नाव दिलेलं होतं? स्टाईल. तर लिहायचं लॉंग ट्यूब दॅट कनेक्ट स्टिग्मा अँड ओव्हरी. हा जो स्टिग्मा आहे आणि या ओव्हरी आहे तर यांना कनेक्ट करायसाठी कोण काय करणार? एक ट्यूब लागणार आणि हे ट्यूब कोण आहे? स्टाईल आहे. त्याच्यानंतर ओव्हरी काय आहे? तर ओव्हरी कंटेन्स ओव्हल्स. ओव्हल्स का राहतात? जे मेल गॅमेट फिमेल गॅमेट राहतील त्यांना आपण काय म्हणून? ओव्हल्स. आणि हे कुठं राहतात? तर या ओव्हरीमध्ये. आणि फिमेल गॅमेट म्हणजेच की एक सेल कुठं प्रेझेंट राहतील? याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर ओव्हल इनसाइड अ ओव्हरी डेव्हलप्स इनटू द सीड्स आफ्टर अ फर्टिलायझेशन. जो पण फर्टिलायझेशन झाला त्याच्यानंतर काय होणार? याच्यामध्ये आधी एग्स राहतील. एग्स फर्टिलाइज झाले. फर्टिलाइज झाल्यानंतर काय होणार? फर्टिलायझेशनची प्रोसेस झाल्यानंतर ओव्हरीमध्ये डेव्हलप होणार. काय? तर ओव्हल. त्याच्यानंतर ओव्हल म्हणजे काय आहे? एक झायगॉट आहे जो काय झालेला आहे? डेव्हलप झालेला आहे. कशामुळे? तर आपल्या फर्टिलायझेशनमुळे. त्याच्यानंतर रेसिपेटॅकल्स. हा रेसिपेटॅकल्स कुठं राहते पहा? हा जो ग्रीन कलरचा दिसत आहे हा आपण डॉट काढला, याला काय म्हणणार? रेसिप्रोटॅकल. इथं पण काढलेला होता, हा एक बेस प्रोव्हाइड करत आहे त्याला आपण काय म्हणणार? रेसिप्रोटॅकल. बेस वेअर ऑल होल्स आर अटॅच. जे पण काही पार्ट आहेत ते सर्वच्या सर्व कुठं अटॅच राहतील? तर रेसिप्रोटॅकल्समध्ये. त्याच्यानंतर स्टेप्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन हिबिस्कस. हिबिस्कसमध्ये कशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार याचे काही स्टेप्स आहेत. हे 5 स्टेप्स आहेत. आपण अशाच प्रकारे लिहू शकतो की पॉलिनेशन काय असते. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. जो अँथर राहते, अँथर दिसत आहे तुम्हाला? या अँथरपासनं जेव्हा स्टिग्मापर्यंत पोलन ग्रेन्स जातील तर या ट्रान्सफरला आपण काय म्हणू शकतो? पॉलिनेशन. काय म्हणणार? पॉलिनेशन. द हिबिस्कस शोज सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे की सेम फ्लॉवर. जर एक फ्लॉवर आहे
तर एक फ्लॉवरची जर काय होत आहे ही पोलन ग्रेन उठून इथं जात आहे तर आपण यांना काय म्हणणार सेल्फ पॉलिनेशन. तशाच प्रकारे दुसरा एक फ्लॉवर आहे तर एक इन्सेक्ट एकाच याच्यावर बसते का, नाही, दुसऱ्या पण याच्यावर बसू शकते. तर दुसऱ्या याच्यावर बसला आणि हा इन्सेक्ट उडून याच्यावर न बसता याच्या स्टिग्मावर बसला तर काय होणार, याची पोलन ग्रेन याच्यामध्ये येणार. तर हा क्रॉस करत आहे म्हणून एक तर सेम फ्लॉवरमध्ये पण दिसू शकते किंवा डिफरंट फ्लॉवरमध्ये पण दिसू शकते विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट, विंड या सर्वांच्या हेल्पने. तर याला काय म्हणणार आपण, क्रॉस पॉलिनेशन. त्याच्यानंतर जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन. आता पहा, पोलन ग्रेन इथपर्यंत पोहोचली होती, त्याच्यानंतर कोणता पार्ट येणार, जर्मिनेशनचा पार्ट येणार. तर जर्मिनेशनच्या पार्टमध्ये काय होते, आफ्टर लँडिंग ऑन अ स्टिग्मा पोलन ग्रेन्स फॉर्म पोलन ट्यूब. पोलन ग्रेन फॉर्म्स पोलन ट्यूब. हा काय राहणार, हा एक पोलन ग्रेन राहणार आणि हा कुठून फाल होणार बेटा, पोलन ट्यूबमधून. आणि पोलन ट्यूब ग्रोज थ्रू द स्टाईल. आता जे पोलन ट्यूब आहेत ते काय करणार, वाढत 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 जाणार. आणि कशामधनं, तर पोलन ट्यूब कशामध्ये आहे, स्टाईलमध्ये. आपण पाहिलेला होता, हा एक असा ह्या आहे, काय आहे, अशा प्रकारचा एक ट्यूब आहे, याला आपण काय म्हटलं होतं, स्टाईल. आणि या स्टाईलच्या आतमध्ये काय राहणार, एक पोलन ट्यूब ग्रो होणार. आणि पोलन ट्यूब का बरं ग्रो होत आहे, कारण की याच्या आतमधून कोण जात आहे, पोलन ग्रेन. जशी जशी पोलन ग्रेन एंटर करत जाणार, ह्या पोलन ग्रेन्स जे राहतील त्यांच्या डेव्हलपमेंट होत जाणार आणि एक पूर्ण ट्यूब फॉर्म होणार, याला पोलन ट्यूब म्हणतो. आणि हा केव्हा फॉर्म होणार, आणि जे पोलन ग्रेन आहे ते कुठं रीच करणार, ओव्हरीमध्ये. आता पहा, ओव्हरीमध्ये पोहोचता पोहोचताच काय होणार, ओव्हरी अशा प्रकारची दिसते आणि इथं काय राहतात, खूप सारे एग्स राहतात. ठीक आहे, तर एग्स राहतील. या एग्सच्या आतमध्ये काय राहतात, दोन म्हणजे हे जे ओव्हरी राहते, ओव्हरीमध्ये काय राहतील, एग्स राहतील. हा एग्समध्ये दोन पार्ट राहतात. ठीक आहे, जेव्हा पण ओव्हरी तुटणार तर दोन पार्टमध्ये ब्रेक होते, तर दोन गॅमेट्स राहतात यांच्यामध्ये, एकच गॅमेट नाही राहणार. तर काय होणार, जेव्हा पण एंटर करणार कोण, तर पोलन ग्रेन, तर पोलन ग्रेन एंटर करता बरोबर पोलन ग्रेनमध्ये काय राहतील, दोन गॅमेट्स राहतील. एक गॅमेट याच्याकडे जाणार, एक गॅमेट याच्याकडे जाणार. आणि यालाच आपण डबल फर्टिलायझेशन काय म्हणतो, डबल फर्टिलायझेशन. तर जो पण आपण हिबिस्कस फ्लॉवर पाहतो तर याच्यामध्ये काय होते, डबल फर्टिलायझेशन होते. डबल फर्टिलायझेशन कोणत्या फ्लॉवरमध्ये होते, तर हिबिस्कस फ्लॉवरमध्ये. आणि याच्यातला जो एक पार्ट आहे तो काय बनवणार, तुम्हाला झायगॉट तयार करणार. आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे आपल्यासाठी, हा जो पार्ट आहे हा या झायगॉटसाठी एक कवरिंग तयार करणार. आणि या कवरिंगच्या अंदर काय होणार, हा झायगॉट डेव्हलप होणार. आणि याला म्हणतो आपण आजच्या साईडच्या काय करते, सेल्फ प्रोव्हाइड करते कशाला, तर या झायगॉटला पूर्णच्या पूर्ण जो न्यूट्रिशन्स राहतील ते याच्यामध्ये राहतील. आणि आपण याला म्हणतो अँड्रोशियम. काय म्हणतो, अँड्रोशियम. तर अँड्रोशियम डेव्हलप होते. आणि हा सर्व कशामध्ये होते, तर मेल गॅमेट ट्रॅव्हल्स डाऊन इन अ पोलन ट्यूब. मेल गॅमेट कुठे गेला, पोलन ट्यूबमधून खाली गेला. आणि वन ऑफ द मेल गॅमेट फ्यूज विथ द एग्स इन अ ओव्हल. एक जो मेल गॅमेट राहणार ते काय होणार, फ्यूज होणार. आणि कोणासोबत फ्यूज होणार, हा ओव्हलसोबत. आणि एक काय होणार, त्याच्या कवरसोबत होणार. आणि हे काय करतील, दोन झायगॉट तयार करतील. आणि या झायगॉटला आपण काय म्हणतो, 2n म्हणतो. तशाच प्रकारे एक काय राहणार, अँड्रोशियम तयार करणार. आणि अँड्रोशियम काय राहते, एक आउटरमोस्ट कवर राहते ज्याच्या आतमध्ये हा जो झायगॉट राहते तो डेव्हलप व्हायला सुरुवात करते. आता पहा, फॉर्मेशन ऑफ अ सीड अँड अ फ्रूट. फॉर्मेशन कसा झाला, झायगॉटपासनं एम्ब्रियो तयार झाला. ओव्हल जो होता तो काय करणार, त्याने सीड तयार केला. हा जो बाहेरचा ओव्हल दिसत आहे हा काय करणार, सीड तयार करणार. आणि ओव्हरी वॉल, फ्रूटचे जे आहेत, फ्रूट आपल्याला दिसते तर फ्रूटचे वॉल कोण तयार करते, ओव्हरीचे वॉल. तर ओव्हरी दिसत आहे आपल्याला टोटल, याच्या खाली ओव्हरी होती. तर ही जे ओव्हरीची वॉल आहे हेच काय आहे, फ्रूटची वॉल. ओव्हल जे राहतील ते काय करतील, सीड तयार करतील. याच्यापासून काय होणार, सीड तयार होणार. आणि झायगॉट जो राहणार तो काय करणार, एम्ब्रियोला डेव्हलप करणार. तशाच प्रकारे काय होते, जर्मिनेशन ऑफ सीड ऑकर होते. आणि व्हेन सीड गेट वॉटर, मग आता याचा फ्रूट बनला. पहिले फ्लॉवर होता, फ्लॉवरपासून काय बनला, फ्रूट बनला. आणि फ्रूट बनता बनताच काय होणार, जर हा फ्रूट खाली पडला आणि याला सफिशियंट अमाऊंट ऑफ वॉटर भेटला, एअर भेटला आणि वॉर्म भेटला, म्हणजे की गरमपणा भेटला, तर काय होते, हा जर्मिनेट होते. आणि न्यू हिबिस्कस प्लांट काय होणार, डेव्हलप होणार. बट हिबिस्कस फ्लॉवरमध्ये फ्रूट येणार का,
नाही, तर फ्रूट नाही आहे, डायरेक्टली फ्लॉवर खाली पडते आणि बहुत सारे जे प्लांट्स आहेत अदर दॅन हिबिस्कस त्याच्यामध्ये फ्रूट पण डेव्हलप होणार. तर जर्मिनेशन ऑफ अ सीड होणार, म्हणजेच की हा जो फ्लॉवर आहे तो खाली पडणार आणि हा फ्लॉवर खाली पडल्यानंतर याला वॉटर भेटणार, एअर भेटणार, वॉर्म भेटणार आणि काय होणार, नवीन हिबिस्कस प्लांट तयार होणार. आणि यालाच आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन इन अ हिबिस्कस फ्लॉवर. आणि याला आपण बायसेक्शुअल म्हणतो. का बरं? कारण की याच्याकडे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमसुद्धा आहे. तर इतका समजला असेल तुम्हाला. जर अशाच प्रकारे एक डायग्राम काढायला शिकवला होता मी की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची, तर तो एक व्हिडिओ आहे, तर तो बघून घ्या तुम्ही. आणि या प्रकारे जसं आपण या डायग्रामला एक्सप्लेन करत आहोत पूर्ण कशामध्ये, तर या पार्टमध्ये सुद्धा आणि या पार्टमध्ये सुद्धा. तर तुम्हाला मार्क देत्यावेळी पण काय होणार, जे पण काही जसे 3 मार्क आहेत, तर 3 मार्क कशामध्ये तुटतील, तर 1 मार्क तुमच्या डायग्रामवर, एक राहणार तो हे जे तुम्ही एक्सप्लेन करता सेपल पेटलवर, आणि 1 मार्क काय राहते यांच्यावर. तर जर 6 मार्काचे आहे तर काय होतील, 2-2 मार्कामध्ये तुटतील. आणि जर जास्त मार्काचे आहे तर तशाच प्रकारे काय होणार, ते तुटणार. बट असं आहे की एका मार्कासाठी लिहित आहात तर तुम्ही एक गोष्ट एक्सप्लेन केल्या तरी चालेल, बट 2 मार्कासाठी आहे तर 2-2 गोष्टी एक्सप्लेन करायला लागतील. तर इतका समजला तुम्हाला, आणि इथं व्हिडिओ थांबूया. धन्यवाद.